शालेय विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा या उद्देशाने शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येतं। याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील पंचायत समिती मोहाडी करडी या केंद्राअंतर्गत 3 दिवसीय शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 23, 24 आणि 25 डिसेंबरला करण्यात आलं होतं। जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा देव्हाडा खुर्द इथं त्रिदिवसीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं होतं। या 3 दिवसीय क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, खो-खो हे मैदानी खेळ तर लेझीम, एकांकिका, नाटक, नृत्य हे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। या 3 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये करडी केंद्राअंतर्गत येणाऱ्या एकूण 14 शाळा सहभागी झाल्या होत्या। संपूर्ण गावात विजयी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं दमदार कामगिरी करत तब्बल 13 नगरसेवक निवडून आणले। या विजयाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात भाजप श्रीगोंदा शहराच्या वतीनं ठिकठिकाणी अभिनंदन फलक लावण्यात आले। मात्र या अभिनंदन फलकामुळेच सध्या श्रीगोंदा शहरात नवीन राजकीय चर्चेला उधाण आले। साधारणपणे भाजपच्या कोणत्याही विजयोत्सव फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश आणि जिल्हा पदाधिकारी तसंच राष्ट्रीय अध्यक्षांचे, जिल्हा तालुका अध्यक्षांचे फोटो असणं अपेक्षित असतं। मात्र श्रीगोंद्यातील चित्र वेगळं आहे। या अभिनंदन फलकांवर या सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो मुद्दामून वगळण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसून येते। यामुळेच आता शहरात आणि राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्येही यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात। काही जण याला स्थानिक नेतृत्वाचा आत्मविश्वास म्हणतात, तर काही जण यामागे पक्षातील अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा करतात। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दत्ताजी जगताप यांनी। राजगुरुनगर आणि दौंड तालुक्यातील ओम साई ऑटोमोबाईल्स ट्रॅक्टर शोरूम यांनी लकी ड्रॉ पद्धतीनं 1 कार, 3 मोटरसायकल, 13 मोबाईल, 11 LED टीव्ही, 17 इंडक्शन स्टोव्ह आणि 1 लॅपटॉप ठेवण्यात आला होता। प्रथम विजेत्याचा मान दौंड तालुक्याला मिळाला। दुसऱ्या मानाच्या वेळी खेड तालुक्यानं 2 मोटरसायकल पटकावण्याचा मान मिळाला। सर्वात जास्त मोबाईल हे खेड तालुक्यात आले। या कार्यक्रमात 500 ते 550 महिंद्रा ट्रॅक्टर खरेदी केलेले शेतकरी हजर होते। या सर्वांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला। यावेळी दौंड तालुक्याचे कृषी अधिकारी दुधाने यांनी महाडीबीटी बद्दल सांगितलं आणि महाविष्टा ॲप डाउनलोड करण्यासाठी माहिती दिली। उपस्थित शेतकऱ्यांना डिनर सेटचं वाटप करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। पेंटचे उद्योजक वैभव म्हात्रे यांनी आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता यावर्षी तरणखोप आदिवासी स्थलांतरित आणि भटक्या मुलांकरता असलेल्या आश्रमशाळेतील मुलांमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर मोठ्या आनंदात साजरा केलाय। यावेळी त्यांनी मुलांना बसण्यासाठी सतरंजी तसंच शालेय उपयोगी वस्तूंची भेट दिली, तसंच मुलांबरोबर जेवणही केलं। वैभव म्हात्रे यांनी साजऱ्या केलेल्या या वाढदिवसामुळे मुलांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। मान्यवरांना मुलांनी स्वतः बनवलेले पुष्पांचे गुच्छ, ग्रीटिंग कार्ड देऊन स्वागत केलं। आदिवासी आश्रमशाळेतील मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभं राहावं, आपल्या समाजाचे, देशाचं नाव उज्ज्वल करावं, शिक्षण घेऊन मोठे अधिकारी बनावं असं आवाहन वैभव म्हात्रे यांनी मुलांबरोबर बोलताना केलं। या प्रसंगी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी मुलांनी शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। एवढं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, तर मला वाटत नाही मला काय अजून जास्त सांगायचं काय त्याचं हे आहे। पण मी एवढं सांगेन, मी पहिल्यांदा इथे आल्यानंतर इथं जर बघितलं मी, कारण एवढ्या लांबून मुलं शिक्षणासाठी फक्त येतात। अतिशय गरीब परिस्थिती आणि या गरीब परिस्थितीमध्ये तुम्हा मुलांना एक बोलतात कोणातरी एक सपोर्टचा हात असतो, तो सपोर्टचा सगळ्यात मोठा हात आहे वैशाली मॅडमचा। आज त्यांनी जे तुमच्यासारख्या सर्व गरीब मुलांना, ज्यांच्या आई वडील खूप लांब आहेत, आई वडील कुठेतरी वीटभट्टीवर काम करतात आणि आज तुम्ही मुलं कुठेतरी गावामध्ये असे उन्हाळ्यात आहेत का तुमचं कुठेही प्रगती नाहीये, तर तुमचं कुठलं फ्युचर नाहीये आणि हे तुमची प्रगती करणं का तुमचं फ्युचर करण्याचं काम जर करत असतील तर वैशाली मॅडम करत आहेत। त्याचा मला नेहमी अभिमान राहील। कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते माझ्या वडिलांच्या अतिशय जवळच होत्या। माझ्या वडिलांच्या प्रत्येक कार्यक्रमात किंवा प्रत्येक माझे वडील सुद्धा त्यांच्या प्रत्येक कुठल्याही गोष्टीत हातभार कार्यक्रमाच्या याच्यात हातभार लावत होते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगेन, मला जेवढा आज इथं तुमच्यात जो वाढदिवस करून आनंद मिळाला, हा आनंद मला आजपर्यंत कधी मिळालेला नाही। मी एवढे वाढदिवस केले, आज माझे वय वर्ष 46 झाले, आता 47 वर्षात मी गेलेलो आहे, परंतु सर्वात मला आनंद वाटतोय
तो आज जो मी कार्यक्रम इथे केलेला आहे, या कार्यक्रमाचा मला खरोखर माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला या कार्यक्रमाची आठवण आहे की एवढा एक चांगला कार्यक्रम आपल्या आज वसतिगृहामध्ये माझा केला गेला, किंवा एवढा चांगल्या प्रकारे तुम्ही मला माझा सत्कार किंवा एवढं चांगले आम्ही गुच्छ बघितले. कारण तुमच्याकडे एक चांगली कला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. माणूस शिक्षणाशिवाय व्यर्थ आहे. जर शिक्षण तुमचं असेल तर तुम्हाला कोणीही कधी फसवू शकत नाही. म्हणून आपण गरिबीत जन्मलो हा कधी दोष आहे का आम्ही गरीब आहोत हा दोष कधी धरायचा नाही. तर तिथं जिद्दीने शिकायचा. जर तुम्ही शिकलेत, मोठं झालं तर तुमचा चांगला नाव होईल. तुम्हाला समाजात कोणीही कधीही फसवू शकणार नाहीये. ज्याचं शिक्षण नाहीये त्याचं नेहमीच एक खालच्या दर्जाला लोक विचार करतात किंवा त्याचा एक छळ केला जातो की त्यांची फसवणूक केली जाते. आज जर तुम्ही चांगले शिकले, चांगले मोठे झालेत तर तुम्ही या अशाच वसतिगृहांना कुठेतरी एक मदत करू शकता का. आपण एक 4 पैसे कमवले तर त्या वसतिगृहांना मदत करू शकता. आणि असं जर शिक्षण असेल तर त्या अशा गोष्टी तुमच्याकडून होऊ शकते. तुम्हा सगळ्यांवर मदत करायला आलेली ही सगळी मंडळी आणि त्यांचा वाढदिवस आहे ते वैभव मतेस. आज त्यांच्या निमित्ताने रसाळ सर आहे. आज त्यांच्या निमित्ताने आमचे पत्रकार बंधू आले. आज त्यांच्या निमित्ताने आमचा प्रेम कुठे गेला आणि त्याचे मित्रमंडळ जे आहेत ते सगळी मंडळी आली. आणि त्यांच्याच निमित्ताने आज त्यांची बहीण आली, मोठी बहीण आली. आज त्यांची मिसेस आलेली आहे. आणि ह्या निमित्ताने धावत पळत मी आले आणि मला सांगितलं की बरं बाबा, म्हटलं चालेल ठीक आहे, मी पोहोचले लवकर तर येईल. तर मी पण धावत पळत आले तुम्हाला. पण हे कोणामुळे आले? सरांमुळे आले की सरांनी ते घडवून आणले. तर ज्या पद्धतीने वैभव सरांनी आजचा कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्यांचा जो उद्देश आहे तो खूप सामाजिक बांधिलकीचा आहे. आपल्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करणं, जसं रसाळ सरांनी सांगितलं तसं की त्यांनी एक नवीन पायंडा आपल्या मुलांसमोर मांडला. त्यांचा मुलगा पण तिथं होता, त्यांचं कुटुंब आहे सगळं इथं आलेलं. आणि हे अशा पद्धतीने सामाजिक बांधिलकी करत करत आपण आपले वाढदिवस साजरे केले पाहिजे हे यांनी आपल्या कृतीतनं दाखवून दिलं. मला इथे सांगायला खूप आवडेल की वैभव सरांचे वडील जे होते ते आम्ही एक स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या विरोधातलं मोठं आंदोलन, सेजच्या विरोधातला, तुम्ही पण होता हा, तर सेजच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये मी इथं नेतृत्व करत होते शेतकऱ्यांचं स्थानिक पातळीवर. आणि आमचे एन डी पाटील नेते होते, जस्टिस कोळशे पाटील होते, जस्टिस पी बी सावंत होते, ॲडमिरल रामदास होते. ही सगळी मंडळी आम्ही इकडं स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या भूसंपादनाच्या विरोधामध्ये खूप मोठे मोर्चे काढत होतो, संघटन करत होतो, आंदोलन करत होतो. तेव्हा त्यांचे वडील आम्हाला नेहमी मदत करायचे, संघटन करायचे, शेतकऱ्यांना त्यांची बाजू समजून सांगायची. शेतकऱ्यांमध्ये अनेक गैरसमज मुकेश अंबानीच्या प्रकल्पाबद्दलचे होते. काही शेतकरी जमिनी विकत होते, काही शेतकरी वाममार्गाला लागत होते, काही शेतकरी अफवा पसरवत होते. पण यांच्या वडिलांनी ना अगदी शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी जपून आंदोलनाला बळ दिलं. आणि तुमच्या वडिलांमुळे मी आज खरं इथं आणि रसाळ सरांनी आपल्याला जी काल मदत केली त्याचं कौतुक करायला पण मिळालं. तुमचं कौतुक आहे सर, आमच्याकडनं आभार पण तुमचं खूप आहे. मला सांगायला इथं आवडेल की अंकुर संस्थेच्या 2 पद्धतीची कामं चालतात. एक संघर्षात्मक काम चालतं आणि एक रचनात्मक काम चालतं. आणि संघर्षात्मक कामामध्ये आमची आदिवासींची युनियन आहे आणि ही युनियन नॅशनल लेवलला जोडलेली आहे. महिला किसान अधिकार मंचशी जोडलेली आहे, लोकमंचशी जोडलेली आहे. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये 19 राज्यांमध्ये ज्या संस्था संघटना आहेत त्यांच्याशा अपेक्स बॉडीशी आम्ही जोडलेलो आहोत. पण ते जोडत असताना आमच्या डोळ्यासमोर आमचं स्थानिक पातळीवरील आदिवासी आणि त्याचे जमीन हक्क. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुळ कायद्याखाली 17 कलमच्या अंतर्गत खाजगी जमिनीवर ज्या आदिवासींच्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांच्या खालची जमीन जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुळ कायद्याखाली घरठाणांचे दावे आपल्या पेण तालुक्यामध्ये झाले आणि ते सुद्धा कातकरी महिलांनी करून घेतले चळवळी. आणि यामुळे तेव्हा सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते 2005ला आणि त्यांनी आपल्या संस्थेला महिला बाल म्हणजे
पेण तालुक्यातील दुष्मी खारपाडा दरम्यान असलेल्या रेल्वे ट्रॅकवर बिबट्या मृत अवस्थेत आढळलाय। एकंदरीत पाहता असं दिसून येते की दुष्मी खारपाडा येथील रेल्वे ट्रॅकवर एका बिबट्याला रेल्वेनं धडक दिली। या धडकेमध्ये त्याचा मृत्यू झालाय। ही घटना पहाटे घडल्या असल्याचं दिसून येते। यामध्ये निष्कर्ष काढले असता असं दिसून येते की इथल्या ग्रामस्थांना आणि नागरिकांना कधीही बिबट्याचं दर्शन झालं नाही, मात्र आज जे दर्शन झालं ते घबराटीचं वातावरण निर्माण करणारं होतं। याकडे राज्य शासनानं केंद्र शासनानं तात्काळ लक्ष द्यावं आणि या परिसरामध्ये बिबट्याची दहशत निर्माण होणार नाही याकडे जातीनं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाची टॅगलाईन चालवण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यावर आमचा ऑब्जेक्शन का असायला हवं असं मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलंय। तोडगा काढण्यासाठी ही बैठक आहे। युती व्हावी, कोणत्या जागेवर अडला आहे हे सांगायचं असतं तर बैठक सार्वजनिकरित्या घेतली असती असं म्हणत नरेश म्हस्केंनी अडलेल्या जागेबद्दल चुप्पीच ठेवणं पसंत केलं। स्वतंत्र प्रचार सभा नाहीये, प्रत्येकजण आपापल्या भागांमध्ये बैठका लावणार। युती जेव्हा जाहीर होईल तेव्हा एकत्र बैठका लागतील असंही ते म्हणाले। कशी सार्वजनिक घेतली असते ना, कुठल्या जागेवरती अडलं किंवा काय, जर चर्चा आहे सुरू। ठाण्यामध्ये नमो भारत नमो ठाणे असे बॅनर लावण्यात आलेलं आहे। तीनात नाके असो 16 ठिकाणी असे बॅनर लावण्यात आले ठाण्यामध्ये। बॅनर लावलं म्हणजे काय, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाचं टॅगलाईन चालवण्याचा अधिकार आहे। त्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन कशाला पाहिजे, असं काही नसतं। शिवसेनेचे देखील आज स्वतंत्र प्रचार सभा असणार आहे। कळमध्ये श्रीकांत शिंदे त्याला मार्गदर्शन करणारे चौक सभा घेणार आहेत। स्वतंत्र प्रचार सभा नाही आहे, प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं त्या विभागांमध्ये बैठका तर लावणारच ना। त्यासाठी स्वतंत्र पक्षात युती जेव्हा जाहीर होईल त्यानंतर एकत्र बैठका लागतील। युती जी होते त्यामुळे शिवसेनेचे जे इच्छुक उमेदवार आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, त्यांनी आता कुठेतरी बंडखोरी करायला सुरुवात केली आहे। फेसबुक पोस्ट करतायत, ते अपक्ष जाण्याच्या तयारीमध्ये दिसतात। कार्यकर्ते असतात, थोडासा राग असतो, अजून युती जाहीर व्हायची आहे, थोडंसं होतं। या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात पक्षाला। पण आज डिक्लेअर होईल जागा वाटप, बघू काय होतं ते। आज पहिली यादी देखील जाहीर होणार होती। ही रस्सीखेच नाही, कोणामुळे? असं काय आम्ही कधीही म्हणालेलं नाही आहे पहिली यादी जाहीर करू वगैरे, असं कधी म्हणालेलं नाही। रस्सीखेच कोणामुळे? रस्सीखेच कार्यकर्त्यांसाठी आहे। भाजपने सांगितलं होतं की शिवसेनेकडे आम्ही 50 जागांचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु शिवसेना शनिवारपर्यंत ह्या जागांचा उत्तर देणार होती, परंतु अजून शिवसेनेकडून उत्तर नाही। ते उत्तर आज मिळेल भाजपला। अल्टिमेटम मध्ये जे उत्तर काय द्यायचं आहे, काय चर्चा करायची, अशी जाहीररित्या सांगायची नसते। ओके परफेक्ट। विनय, आम्ही आधीच ठरवलं होतं, आम्ही स्वबळाचा नारा आधीच दिला होता। आमची जी काही रचना आहे, निवडणुकीची रचना आमची वेगळी आहे। आम्ही स्ट्राईक रेटवर जास्त महत्त्व देऊन जास्तीत जास्त नगरसेवक कसे आणायचे हा आमचा प्रयत्न आहे असं नजीब मुल्ला यांनी म्हटलंय। काही ठिकाणी आमचे चांगले उमेदवार असतील त्या ठिकाणी आम्ही उभे करणार, फक्त आम्हाला किती उभे केले आणि त्याचा स्ट्राईक रेटवर लक्ष असेल असंही ते म्हणालेत। 131 उमेदवार हे प्रत्येक पक्षाला मिळतील। आम्हाला चांगले उमेदवार द्यायचे आहेत, त्याबद्दलचा आमचा विचार आहे असंही मुल्ला म्हणाले। तुम्ही शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीचा अर्ज देखील दाखल केलाय, काय वाटतं स्वबळावरती लढताय, येणाऱ्या काळात निवडणूक कशा प्रकारची असेल? आम्ही आधीच ठरवलेलं आहे की स्वबळाचा नारा आम्ही आधीच दिलेला होता, कारण आमची जी व्यूहरचना आहे निवडणुकीची ते आगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे। स्ट्राईक रेटवर जास्त महत्त्व देऊन निवडणुकीत जास्ती नगरसेवक कसे आणायचे ते आमचा प्रयत्न आहे। काही ठिकाणी प्रबल उमेदवार असतील, चांगले कार्यकर्ते असतील, तिथे आम्ही उमेदवार उभे करणार। फक्त आम्हाला आकडा किती उभे केले आणि त्याच्या स्ट्राईक रेटवर जास्त आमचा लक्ष असेल की 131 उमेदवार म्हणजे प्रत्येक पक्षाला भेटतील, अपक्ष आघाडीला पण 131 उमेदवार भेटतील, पण आम्हाला चांगले उमेदवार द्यायचा असा आमचा एक विचार आहे। आज मी सुरुवात केली, प्रथमतः अध्यक्ष म्हणून माझे फॉर्म भरले मी, चारी आमचे 3 उमेदवारांचे भरले, एक आम्ही अजून निर्णय घेतलेला नाहीये, सर्वांना विचारून घेणार आहे। एकटेच चालवण्याचा आमचा नारा आहे, तर आम्ही पुढे जाणार। मीनाक्षी शिंदे या देखील युतीच्या बैठकीला हजर असल्याचं दिसून आलंय। 2 दिवसांपूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता, मात्र एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यानंतर आज युतीच्या बैठकीला सेनेच्या नेत्यांसोबत त्या हजर होत्या। सोबतच सेनेचे शहराध्यक्ष हेमंत पवार हे देखील बैठकीला हजर होते।
या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.